चालत्या ट्रेनमधून 4-5 गुंडांनी हिला बाहेर फेकलं का? कारण तिची चेन ओढायचा हे लोक प्रयत्न करत होते आणि हिनी त्यांना अपोज केलं. दुसऱ्या बाजूनी येणाऱ्या ट्रेनवर ही आदळली, खाली पडली आणि तिचा पाय कापला गेला. ती बेशुद्ध झाली. काही वेळाने जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने पाहिलं तर पायातनं भळ रक्त वाहत होतं. एक पाय तर तुटून पडला होता, दुसरा पाय हलत नव्हता, शरीराचा कोणताच अवयव हलत नव्हता. फक्त तिचं ब्रेन अलर्ट होतं. ती मदती करता ओरडत होती, कोणीच आलं नाही, पण आलेत त्या रुळावर असणारे उंदर. तिचा पाय कुरतडायला आलेत. ती रात्रभर तशाच अवस्थेत त्याच ठिकाणी पडलेली होती. सकाळ झाल्यानंतर काही गावकऱ्यांना ती दिसली आणि त्या गावकऱ्यांनी तिला उचलून बरेली UPच्या एका छोट्याशा दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांकडे सगळ्यात पहिला प्रश्न हा होता की आपल्याकडे ब्लड नाही, आपल्याकडे एनेस्थेशिया नाही, तिला ऑपरेट करायचं तर कसं? हे सगळं ती ऐकत होती. त्यावर ती म्हणाली, डॉक्टर, रात्रभर मी जे सहन केलं आहे ना, त्याच्यासमोर हे तर काहीच नाही. जे आता तुम्ही कराल ते तर माझ्या फायद्याचं असेल. तिचे हे वाक्य कानावर पडताच डॉक्टर आणि फार्मासिस्टनी स्वतःचं रक्त तिला दिलं आणि ॲनेस्थेशिया न वापरता तिचं ऑपरेशन केलं. ती एक व्हॉलीबॉल प्लेयर होती. तिला लगेच लखनौच्या एम्समध्ये ॲडमिट करण्यात आलं. एम्सच्या त्याच पलंगावर झोपल्या झोपल्या तिने ठरवलं की मी पर्वतारोहण करणार आणि साधासुद्धा पर्वत नाही, मी एव्हरेस्ट सर करणार. ही गोष्ट जेव्हा तिने सगळ्यांना सांगितली तेव्हा सगळ्यांची रिॲक्शन ही होती, अगं तुझा एक पाय नाही आहे, तुझ्या दुसऱ्या पायात रॉड आहे, तुझ्या पाठीच्या मणक्याला खूप फ्रॅक्चर्स आहेत, तू हे कसं करणार? त्याच्याऐवजी तू घरी राहा, नोकरी कर. पण तिला ते मान्य नव्हतं. तिची जिद्द होती की ती पर्वतारोहण करणार आणि एव्हरेस्ट चढणार. ज्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी घरी न जाता तिच्या भावाच्या मदतीने ती बचेंद्री पाल यांना भेटायला गेली. बचेंद्री पाल यांनी 1984 माउंट एव्हरेस्ट सर केला होता. या मुलीची गोष्ट ऐकून त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं आणि त्यांनी हिला पूर्ण सपोर्ट केला. तेव्हापासनं हिचं माउंटेनिअरिंग ट्रेनिंग सुरू झालं. ही घटना घडली 11 एप्रिल 2011ला. आता गोष्ट ऐकूया मे 2013ची. अवघ्या 2 वर्षातच हिने फक्त माउंटेनिअरिंगचं ट्रेनिंग नव्हतं कंप्लीट केलं, तर ही एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला जाऊन पोहोचली होती. पण इथे गोष्ट संपली नाही. तिथल्या शेर्पांनी सरळ नकार दिला, आम्ही हिला नेणार नाही. भले लोक ज्यांचे पाय चांगले असतात ते तिथे टिकत नाही, ही काय तिथे टिकणार? खूप विनवण्या करून खूप त्या लोकांना समजावून शेवटी एक शेर्पा तिच्यासोबत यायला तयार झाला आणि तिचा माउंट एव्हरेस्ट समिटचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास जो खडतर होता, कठीण होता, जीव घेण्या होता, पण हिची जिद्द ठाम होती. हे लोक कॅम्प 3ला पोचले. कॅम्प 3ला पोचल्यानंतर रात्री एव्हरेस्ट समिट करायचं यांचं ठरलं आणि तसेच रात्री हे लोक निघाले. जिथे हेडलाईट पडत होता तिथे फक्त डेड बॉडीज दिसत होत्या. ते दृश्य फार भयावह होतं. हे सगळं पार करत, डेड बॉडीज ओलांडत ती पुढे चालत राहिली. शेवटी एका पॉइंटवर शेर्पानी तिची दोरी ओढली आणि तिला थांबवलं. अगं बाई थांब. हिने मागे वळून पाहिलं, विचारलं काय झालं? तर म्हणाले, अगं तुझं ऑक्सिजन संपत आलाय, आपण ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही. हिला माहिती होतं इथपर्यंत पोहोचायला तिला खूप मेहनत करावी लागली आहे आणि ही तिच्याकरता गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, ही तिला परत मिळेल न मिळेल. आणि तिने ठरवलं की इथे हरायचं नाही. ऑक्सिजन संपत आलं असेल तरीही पण मी पुढे चालत राहणार. आणि ती पुढे चालत राहिली. तिथून अवघ्या 1 ते 1.5 तासामध्ये ती होती ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि तो दिवस होता 21 मे 2013, 10:33.
आणि तिथे पोहोचल्यानंतर तिने तिच्या शेर्पाला म्हटलं, शेर्पा माझा एक फोटो काढून दे. शेर्पा तिला म्हणाला, अगं तुझ्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन नाहीये, आपल्याला वापस यायला निघायला लागेल, चल लवकर. पण तिने कसं बसं शेर्पाला कन्व्हिन्स केलं. त्याने तिचा एक फोटो काढला. बरं ती इथेच नाही थांबली, तर नेक्स्ट रिक्वेस्ट, शेर्पा माझा प्लीज एक व्हिडिओ काढून दे. शेर्पा म्हणाला, आता तो चिडला, अगं तू डोक्यावर पडली आहेस का, तुझ्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन नाहीये, वापस जायला लागेल आपल्याला. आणि तिने कसं बसं कन्व्हिन्स करून तो एक व्हिडिओ त्याला काढायला लावला. शेवटी शेर्पाने हारून तो व्हिडिओ तिला काढून दिला. तो व्हिडिओ काढण्यामागचं कारण हे होतं की जास्तीत जास्त क्लाइंबर्स वापस येताना त्यांचा जीव गमावून बसतात. आणि जर हे तिच्यासोबत झालं तर तिची इच्छा होती की तिच्या लोकांपर्यंत, भारतातल्या सगळ्या लोकांपर्यंत तिचा हा मेसेज पोहोचावा की जर ती हे करू शकते तर जगातली कोणतीही व्यक्ती हे करूच शकते. आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. थोड्या दूर आल्यानंतर ती कोसळून पडली, कारण तिचं ऑक्सिजन संपून गेलं होतं. आता शेर्पाने तिला हिम्मत दिली की तू इतकं केलंयस, तू आता थांबू नकोस, तू चालत राहा. पण ऑक्सिजन संपल्यानंतर -60 डिग्रीज टेम्परेचरमध्ये काहीच शक्य नव्हतं. शेवटी शेर्पाला तिला तिथेच तसंच सोडून निघून जाणं भाग पडलं. शेर्पा थोड्या दूर गेल्यानंतर त्याला एक क्लाइंबर दिसला. ती होती रात्री 10:55 वेळ. एव्हरेस्ट वरती 11 नंतर समिट करणं इज कॉल्ड सुसाइडल समिट. आणि म्हणूनच तो माणूस तिथनं वापस निघाला होता. त्याच्याजवळ एक एक्स्ट्रा ऑक्सिजन सिलेंडर होतं जे तो तिथेच टाकून परत निघाला. तेच ऑक्सिजन सिलेंडर शेर्पाने उचलून हिला दिलं. हिने ऑक्सिजन मास्क लावला आणि शेर्पा म्हणाला की तू लकी आहेस. त्यावर ती म्हणाली, लक पण त्यांचीच साथ देतं जे लोक जिद्द जोपासतात. आणि तिथून परत ते लोक पुढे खाली यायला निघाले. काही अंतरावर आल्यानंतर तिचा प्रोस्थेटिक लेग निघून गेला. आता तिच्याकडे 2च पर्याय होते, एक तर गिव्हअप करणं, नाहीतर चालत राहणं. आणि तिने पुढे चालत राहणं स्वीकारलं. एका हाताने दोरी धरली, एका हाताने पाय धरला आणि सरकत सरकत त्या बर्फातून ती खाली यायला निघाली. शेवटी एका ठिकाणी जिथे त्यांना जागा मिळाली तिथे तिने तो पाय परत बसवला आणि त्यांचा खाली येण्याचा प्रवास परत सुरू झाला. ते डिस्टन्स होतं 3500 फीट. हे डिस्टन्स नॉर्मली लोकांना पार करायला 16-17 तास लागतात, पण हिला हे डिस्टन्स पार करायला तब्बल 28 तास लागले. पण तरीही हार न मानता आपल्या जिद्दीच्या भरोशावर तिने ते करून दाखवलं. जेव्हा ती एव्हरेस्ट बेस कॅम्पवर वापस आली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे झालंच कसं. तिथे भले भले लोक जे धडधाकट आहे, ज्यांचे दोन्ही पाय सलामत आहे, ते सुद्धा आपला जीव गमावून बसतात आणि ही जाऊन वापस पण आली. ही गोष्ट आहे अरुणिमा सिन्हाची. ती जर हे करू शकते तर खबरदार तुमच्यातल्या कोणी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवर रडत बसलं तर. आपल्या जवळ तर सगळं काही आहे. आपल्यापैकी 90% लोकांकडे भरपूर गोष्टी आहेत, खूप सारे ब्लेसिंग्स आहेत. त्याच्यामुळे यानंतर कधीही हारून जायचं नाही. जाता जाता एक शायरी तिच्या शब्दांमध्ये तुमच्या करता. अभी तो बाज की उड़ान बाकी है, अभी तो बाज की उड़ान बाकी है, अभी तो परिंदे के इम्तिहान बाकी है, अभी अभी तो पाया है समंदर मैंने, अभी तो सारा आसमान बाकी है. नमस्कार. बियॉन्ड लिमिट्स विथ पौर्णिमा ह्या माझ्या पॉडकास्टच्या नवीन सत्रात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ह्या सत्रात मी फोकस करणार आहे विमेन एम्पॉवरमेंटवर आणि त्याच्याशीच संबंधित आपण ऐकणार आहोत खूप साऱ्या इन्स्पिरेशनल गोष्टी आणि इन्फॉर्मेटिव्ह इंटरव्ह्यूज. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.